बघा, इंजिनियर बायोमेडिकलमध्ये जर तुमची इंजिनिअरिंग झाली असेल, इंजिनियर बायोमेडिकल यांच्यासाठी सुद्धा बघा इथे 3 जागा आहेत. एस टीसाठी 1, विजयसाठी 1, SCBCसाठी 1, असं टोटल 3 जागा आहेत. ग्रॅज्युएट इन बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 25,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. बजेट इन फायनान्स ऑफिसर यांच्यासाठी सुद्धा 5 जागा आहेत. त्यानंतर बघा SCसाठी 1, SCसाठी 2, STसाठी 1, NTBसाठी 1, EWSसाठी 1, असं टोटल 5 जागा आहेत. बॅचलर कॉमर्स BCom MCom झाला असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 20,000 रुपये तुम्हाला पर मंथ सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा अकाउंटंट यांच्यासाठी 8 जागा आहेत. STसाठी 2, NTBसाठी 1, OBCसाठी 2, SCBCसाठी 1, EWSसाठी 1, अशा पद्धतीने 8 जागा आहेत. बॅचलर इन कॉमर्स प्लस टॅली असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 18,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा स्टेनोग्राफर यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे. 3 जागा आहेत. NTBसाठी 1, OBCसाठी 1, SCBCसाठी 1, अशा टोटल 3 जागा आहेत. एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट ऑफ पासिंग CGC शॉर्ट हँड स्पीड असेल तुमची तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 18,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. प्रोग्राम असिस्टंट DEO यांच्यासाठी 2 जागा असणार आहेत. ओपनसाठी 1, STसाठी 1, टोटल अशा 2 जागा आहेत. एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे CGCचं आणि टायपिंग स्पीड इंग्लिश 40 आणि 30 मराठी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 18,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. प्रोग्राम असिस्टंट DEO यांच्यासाठी सुद्धा इथे बघा 7 जागा आहेत. STसाठी 1, SCBCसाठी 6 आणि ओपनसाठी 7, अशा पद्धतीने इथे तुमच्या जागा आहेत. त्यानंतर बघा तुम्हाला इथे एज्युकेशन काय लागणार आहे. एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, त्यानंतर तुमचं टायपिंग असेल इंग्लिश मराठी तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 18,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक यांच्यासाठी सुद्धा 7 जागा आहेत. त्यानंतर ते 7 जागा कुठल्या कास्टसाठी आहेत ते बघूया. STसाठी 1, NTDसाठी 1, SCBCसाठी 1, SCBCसाठी 2, EWSसाठी 1, ओपनसाठी 1, असं टोटल 7 जागा आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ स्टॅटिस्टिकमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही इथे अर्ज करू शकता. 18,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. फार्मासिस्टसाठी सुद्धा इथे जागा आहेत. 3 जागा आहेत. VGBसाठी 1, SCBCसाठी 1, EWSसाठी 1, टोटल 3 जागा आहेत. HSC सायन्स आणि डिप्लोमा इन फार्मसी असेल तर तुम्हाला इथे 17,000 रुपये पर मंथ सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा टेलिमेडिशन फॅकल्टी यांच्यासाठी बघा 2 जागा आहेत. SCसाठी 1, NTBसाठी 1, 12वी डिप्लोमा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 17,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. टेक्निशियन यांच्यासाठी 1 जागा आहे. ओपनसाठी ती जागा असणार आहे. 10वी तुमचं होणं गरजेचं आहे. डिप्लोमा इन मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिकल ITI असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे. 17,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा टेलिमेडिसिन फॅकल्टी मॅनेजर यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे. ओपनसाठी असणार आहे. 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर डिप्लोमा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्युटर सायन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 17,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा SR कन्सल्टंट यांच्यासाठी जागा आहेत. 3 जागा आहेत. NTBसाठी 1, SCBCसाठी 1, EWSसाठी 1, टोटल 3 जागा आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 55,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजर यांच्यासाठी 6 जागा आहेत. SCसाठी 2, STसाठी 1, विजयसाठी 1, SCBCसाठी 1, EWSसाठी 1, असं टोटल 6 जागा आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्हाला इथे लागणार आहे. 45,000 रुपये पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी लागणार आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्यासाठी 1 जागा आहे. STसाठी 1 आहे. BE सिव्हिल आणि 40,000 रुपये पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. डिप्टी इंजिनिअरिंग सिव्हिल यांच्यासाठी 2 जागा आहेत. STसाठी इथे 2 जागा असणार आहेत. BE सिव्हिल असेल 33,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा मॉनिटरिंग इव्हॅल्युएशन ऑफिसर यांच्यासाठी 3 जागा आहेत. SCसाठी 2, STसाठी 1, टोटल अशा 3 जागा आहेत. MSc स्टॅटिस्टिक असेल तर तुम्हाला इथे 30,000 पर मंथ सॅलरी तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा SPM यांच्यासाठी बघा 1 जागा आहे. ओपनसाठी ती 1 जागा आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 65,000
पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. DPM CPH यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत, 7 जागा आहेत. त्यानंतर बघा जागाचं डिवायडेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएट MBBS BMS BHUMS असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 35,000 तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजर यांच्यासाठी 3 जागा आहेत. त्यानंतर बघा 3 जागा कुठल्या कॅटेगरीसाठी आहेत. MBBS और ग्रॅज्युएट हेल्थ सायन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 32,000 रुपये पर मंथ तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. DAM CM असेल आणि तुम्हाला इथे 5 जागा आहेत. कुठल्या कॅटेगरीसाठी आहेत ते तुम्ही पाहू शकता. MBA फायनान्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 30,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ यांच्यासाठी बघा 4 जागा आहेत. तर 4 जागा कुठल्या कॅटेगरीला आहेत ते तुम्ही पाहू शकता. एनी मेडिकल ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 35,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा मॉनिटरिंग इव्हॉल्युशन ऑफिसर यांच्यासाठी 2 जागा आहेत. ते 2 जागा कुठल्या कॅटेगरीला आहेत तुम्ही पाहू शकता. MSc स्टॅटिस्टिक असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 30,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. बजेट अँड फायनान्स ऑफिसर यांच्यासाठी बघा 1 जागा आहे, ओपनसाठी असणार आहे. बॅचलर इन कॉमर्स मास्टर कॉमर्स असेल तुम्हाला इथं 20,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा अकाउंटंट यांच्यासाठी 2 जागा आहेत. बॅचलर इन कॉमर्स असाल तर तुम्हाला इथे 18,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा प्रोग्राम असिस्टंट यांच्यासाठी 3 जागा आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएट असाल, CGC इन टायपिंग स्पीड असेल 40 इंग्लिश आणि 30 मराठी, 18,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट असेल किंवा एनी ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा अशा पद्धतीने ही तुम्हाला जॉबबद्दलची माहिती होती. त्यानंतर बघा इथे थोडीफार माहिती दिलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर कंत्राटी पदापैकी रिक्त पदे भरण्यासाठी विविध कार्यक्रमामधील रिक्त पदाची जाहिरात या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर पात्रता असेल तर तुम्ही ते अर्ज करू शकता आणि त्यानंतर कुठली कागदपत्र अपलोड करायची ती सुद्धा माहिती याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ही संपूर्ण माहिती म्हणजे ही संपूर्ण जाहिरात कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. त्यानंतर कुठल्याही स्वरूपाची काही अडचण आली तर त्याबद्दलचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा असणार आहे, हे इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि ही भरती रद्दसुद्धा होऊ शकते असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तो सर्वस्व अधिकार त्यांचा असणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. शैक्षणिक तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रम माहिती तपशील बघा इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक अर्हतासुद्धा इथे सांगण्यात आलेली आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला जी तारीख सांगितलेली आहे त्या तारखेपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि त्या तारखेपर्यंत तुमचं एज्युकेशन कंप्लीट होणं गरजेचं आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही जे मार्क्स टाकणार आहेत ते अचूक टाकणं गरजेचं आहे. म्हणजे न चुकता जे तुम्हाला मिळालेले मार्क्स आहेत तेच टाकणं गरजेचं आहे. त्यामध्ये काही साम्य आढळलं तर तुम्हाला इथे पत्र ठरवण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि ही जी जाहिरात आहे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहे ही सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. आणि काही जॉबसाठी तुम्हाला अनुभव लागणार आहे, तो अनुभव असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. बघा तुम्ही एकापेक्षा जास्त अर्जसुद्धा करू शकता. जर तुम्ही स्वतंत्र एकापेक्षा जास्त अर्ज करायचे असेल तर एकापेक्षा जास्त तुम्हाला अर्ज भरावा लागेल. एका पदासाठी एक अर्ज, नेक्स्ट पदासाठी दुसरा अर्ज तुम्ही भरू शकता असं तुम्हाला भरायचं आहे. म्हणजे स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र अर्ज शुल्क भरणे गरजेचं आहे तरच तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर बघा कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे, तुम्हाला संपूर्ण माहिती ही क्रॉस चेक करण्यात येणार आहे आणि तुम्ही जे छायांकित प्रती सादर करावयाचे. तुम्हाला जेव्हा कागदपत्रे पडताळणी होणार आहे तेव्हा छायांकित प्रमाणपत्र घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता. अर्ज शुल्क DD काढणे तुम्हाला गरजेचं आहे. बघा खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये इथे फी असणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला DD कुठल्या नावाने काढायचं, स्टेट हेल्थ सोसायटी महाराष्ट्र अदर्स या नावाने तुम्हाला DD काढायचं आहे. ही जी अर्ज शुल्क भरणार आहे ते नॉन रिफंडेबल असणार आहे ही सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. वयोमर्यादा तर तुम्हाला जॉबच्या समोरच सांगितलेली आहे किती वयोमर्यादा आहे. तुम्ही कुठल्या जॉबसाठी अर्ज करताय
ती संपूर्ण माहिती वाचून घ्या. काय एज्युकेशन लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, एक्सपिरियन्स किती लागणार आहे, त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथून तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता. आणि तुम्हाला इतर अर्ज भरण्याची सूचनासुद्धा दिलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्ही इथे वाचून घेऊ शकता. आणि ही जी भरती आहे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असणार आहे आणि तुमचं जे एज्युकेशन आहे त्यानुसार तुम्हाला इथे मार्क्स दिले जाणार आहेत. आणि डायरेक्ट तुमची वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन याच्यानुसार तुमची निवड केली जाणार आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे ते कशा पद्धतीने भरायचं आहे ही सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. तुम्हाला इथे फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर बघा, ॲप्लिकेशन नेम ऑफ प्रोग्राम, कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय, त्यानंतरचं कोड, कार्ड नेम आणि त्यानंतर नेम ऑफ पोस्ट अप्लाय पर ॲडव्हर्टाईजमेंटनुसार तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. कॅन्डिडेट फुल नेम लिहायचं आहे, सरनेम, मिडल नेम आणि लास्ट नेम लिहू शकता. फादर नेमसुद्धा इथे लिहायचं, सरनेम, मिडल नेम, लास्ट नेम असं तुम्हाला इथे लिहायचं आहे. मरायटल स्टेटस, बर्थ डेट तुम्हाला इथे लिहायचं आहे. ग्रुप, ब्लड ग्रुप, जेंडर तुम्हाला इथे लिहायचं आहे. तुम्ही एम्प्लॉय होतात का NHMचे ते सुद्धा टाकायचं आहे. नॅशनॅलिटी, डोमासाईल सर्टिफिकेटसुद्धा इथे यस नो करू शकता. अदर कॅटेगरी असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. अशा पद्धतीने ही तुम्हाला माहिती भरायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ ॲड्रेस, करस्पॉन्डिंग ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेससुद्धा इथे टाकायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला कुठली कुठली लँग्वेज येते, हिंदी, इंग्लिश, मराठी, अदर कुठली लँग्वेज येत असेल ते सुद्धा इथे टाकू शकता. MSAT आहे, केलं आहे का नाही ते सुद्धा इथे टाकायचं आहे. वेगळं कोर्स केला असेल ते सुद्धा इथे टाकू शकता. त्यानंतर बघा, तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे भरायचं आहे. तुम्ही कधीपासून कधीपर्यंत केलात, त्यानंतर डिग्री कुठली केलात, नेम ऑफ बोर्ड, कुठल्या युनिव्हर्सिटीमधून केलात, स्पेशलायझेशन, फर्स्ट इयरचे मार्क, मोड ऑफ सिलेक्शन आणि फायनल इयरचे मार्क, अशा पद्धतीने तुम्हाला इथे मार्क्ससुद्धा भरायचे आहेत. त्यानंतर कुठलं एक्सपिरियन्स आहे का ते सुद्धा तुम्ही कधीपासून कधीपर्यंत केलेलं आहेत, डिग्री, डिप्लोमा याबद्दलची सुद्धा तुम्हाला माहिती लिहायची आहे. वर्क एक्सपिरियन्स सेम, आणि तुम्ही कुठं ट्रेनिंग केलेली आहे का, वर्कशॉप केले का, कॉन्फरन्स केली का, ट्रेनिंग अटेंड केली का, हे सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे. DD अमाऊंट, DD तुम्ही किती केलेली आहे, त्यानंतर डेट, नेम ऑफ बँक कुठल्या ब्रँचनुसार केलेलं आहे, डिमांड ड्राफ्ट नंबर, जो तुमचा डिमांड DD काढलेली आहे त्यावरती एक नंबर असतो तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर बघा, कुठले कुठले फॉर्मसोबत तुम्ही डॉक्युमेंट्स अटॅच केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे टिक करायचं आहे. आणि त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे तो भरून तुम्ही इथे अर्ज सबमिट करू शकता. आणि ह्यानंतर बघा, प्रतिज्ञापत्र नमुना हा सुद्धा अर्ज तुम्हाला यासोबत जोडायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्ही यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करून तुम्ही अर्ज हा भरू शकता. त्यानंतर ज्या अर्जासोबत इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्ही जोडू शकता आणि अर्ज सबमिट करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती होती. ॲड्रेस, दिलेल्या ॲड्रेसवरती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे किंवा वॉक इन इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बोलवण्यात येईल, तिथे जाऊन तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यूसुद्धा देऊ शकता. अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.